नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत अंजलीचा ॲक्सिडेंट झाल्याचं अर्णवला समजतं आणि तो धावत पळत हॉस्पिटलला जातो. तिथे त्याची ताईची तब्येत पाहू लागतो आणि ही सगळी अवस्था माझ्या ताईची ह्या ईश्वरीमुळेच झाली असावी असं आता इथे अर्णवने आरोप लावलेला असतो. काहीही विचार न करता तो बोलू लागतो की ईश्वरीमुळेच माझी ताई आज एवढ्या डेंजर झोनमध्ये गेली आहे, तिला मी काही सोडणार नाही. कुठे आहे ती म्हणून नर्सला तो विचारू लागतो. तर नर्सचं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच घरची मंडळी येतात त्यांच्यासमोर. इथे अर्णव म्हणू लागतो की ती ईश्वरी खूपच वाईट मुलगी आहे. आजी म्हणते काय झाले तू तिच्यावर का चिडतोयस, तर तो म्हणू लागतो की त्या ईश्वरीमुळेच माझ्या आज ताईची एवढी अवस्था खराब झाली, तिला मी सोडणार नाही, ती खूपच दुष्ट आणि वाईट मुलगी आहे. आजी म्हणू लागते अरे तसं काही नाही. तर तो म्हणतो नाही आजी, तुला तिचं खरं रूप माहीत नाही म्हणून तू तिच्याबद्दल एवढं चांगलं बोलती, तुला माहीत नाही ती मुलगी कशी आहे. असं जोरजोरात अर्णव बोलू लागतो आणि आजी इतकी संतापते आणि आजीने त्याला आता भानावर आणण्यासाठी त्याच्या कानाखाली आणि आजी म्हणू लागते की तुझ्या मुलीवर एवढा मोठा आरोप लावतोय तर ती मुलगी कशी आहे तुला माहिती आहे का, चल माझ्यासोबत. तिकडे दुसऱ्या खोलीत नेऊन मग आजी ईश्वरीची अवस्था दाखवते आणि सांगते की आपल्या अंजलीला वाचवण्यासाठी ह्या मुलीने स्वतःच्या जीवाचाही विचार केला नाही. आता तूच ठरव ही मुलगी कशी आहे.